हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 10वी मराठी अक्षर भारती या पुस्तकातील कविता क्रमांक 2 संतवाणी अंकिला मी दास तुझा. अंकिला मी दास तुझा संत नामदेवांची हे जे काही अभंग आहे त्या प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना कशी केली आहे हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. आज आपण अंकिला मी दास तुझा यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरं करणार आहोत. तर पहा, प्रश्न क्रमांक 1, पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. खालील कृती केव्हा घडल्या आहेत ते लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, माता धावून जाते. माता धावून जाते केव्हा? जेव्हा बाळ आगीत पडते. माता केव्हा धावून जाते? जेव्हा बाळ आगीत पडते. धरणीवर पक्षिणी झेपावते जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते. तिसरा आहे, गाय हमरत धावते जेव्हा वासराला भूक लागते. चौथा आहे, हरिणी चिंतित होते जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द लिहा. माताला कोणता शब्द वापरला आहे कवितेमध्ये? तर कणवाळू. दुसरा आहे हरिणी, तिला वर्णन करण्यासाठी शब्द वापरला आहे चिंतित. माता कणवाळू, हरिणी चिंतित. प्रश्न क्रमांक 3, कोण ते लिहा. परमेश्वराचे दास. परमेश्वराचे दास कोण आहेत? संत नामदेव. आणि मेघाला विनवणी करणारा चातक. आता पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4, काव्य सौंदर्य. त्याच्यातील अ बघा, खालील ओळींचे रसग्रहण करा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्स रावे, धेनू हमरत धावे. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला ओळीचं रसग्रहण करायचं आहे, ओळीचं स्पष्ट रूपांतर करायचं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे? सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्स रावे, धेनू हमरत धावे. झाडावरून अचानक जर पिलू खाली पडले तर लगेच पक्षिणी त्याच्याकडे काय करते? झेप घेते, उडी घेते. पिलाला वाचवण्यासाठी ती पटकन जमिनीवर येते. धरणीवर पक्षिणी झेपावते केव्हा? जेव्हा झाडावरून तिचे पिलू खाली पडते तेव्हा त्याला वाचवण्यासाठी ती पटकन जमिनीवर येते. त्याचप्रमाणे जेव्हा वासराला भूक लागते तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय लगेच हमरत वासराकडे धावत जाते. जेव्हा वासराला भूक लागते तेव्हा गाय हमरत वासराकडे धावत जाते. प्रश्न क्रमांक आ बघा, आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन स्पष्ट करा. आई, प्राणी आणि पक्षी यांच्यातलं जे काही मातृप्रेम आहे ते तुम्ही कवितेतून कसं व्यक्त केलं आहे ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर बघा मुलांनो, तुम्ही याची सुरुवात अशी करू शकता. संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आई म्हटले आहे आणि आपण स्वतः तिचे लहान बालक आहोत अशी भावना अभंगात व्यक्त केली आहे. आई काय करते? आई बाळाची काळजी घेते, त्याचे दुखले खुपले पाहते. बाळाला काही लागले तर तिचा जीव अगदी कासावीस होतो. तशीच हरिणी देखील आगीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी वेगाने धावत जाते. तसेच झाडावरून पडलेल्या पिलाला वाचवण्यासाठी पक्षिणी त्यांच्याकडे झेप घेते. आई कशी असते? दयाळू असते. तेव्हा विठू माऊलीने देखील आपला सांभाळ करावा, पालन करावे आणि आपल्या मनावर मायेची फुंकर घालावी, कृपा करावी असं नामदेवांना वाटतं. म्हणून संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे संत नामदेवांनी काय केलेलं? आई जेव्हा तिचं मूल आगीत पडतं त्याचं वर्णन केलेलं आहे. प्राणी म्हणजे जेव्हा गाय जेव्हा वासरूला जेव्हा भूक लागते तेव्हा ती त्याच्याकडे कशी धावा घेते. हरणी कशी तिच्या पाडसासाठी जर ते आगीत अडकलं असेल तर धावून जाते. आणि पक्षीण कशी पिलू जर खाली पडलं तर झेप घेते, याचं वर्णन आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली सोदाहरण स्पष्ट करा. संत नामदेवांनी परमेश्वराकडे काय स्पष्ट केलं आहे? तर संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आई म्हटलं आहे. जसं आई तिच्या मायेचा वर्षाव बाळावर करते तसंच मायेचा व प्रेमाचा वर्षाव देवा तू माझ्यावर कर असं त्यांनी अभंगात म्हटलेलं आहे. संत नामदेवांनी प्राणी पक्ष्यांमधील आईच्या प्रेमाची 3 उदाहरणं दिली आहेत. जसं पहिलं, झाडावरून पिल्लू जेव्हा अचानक जमिनीवर पडतं तेव्हा त्याला वाचवण्यासाठी पक्षिणी कशी झेप घेते.
वासराला भूक लागते तेव्हा ते हंबरतं. मग त्याची भूक पटकन लक्षात घेऊन गाय काय करते, दूध पाजण्यासाठी त्याच्याकडे धाव घेते. आणि रानात पेटलेल्या मोठ्या आगीत हरिणीचे जर पाडस सापडले तर हरिणी कशी चिंतित होते याचं व्याकुळ म्हणजे कशी ती व्याकुळ होते हे सगळं आपल्याला संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला आईच्या प्रेमाचा वर्षाव करायला सांगताना सांगितलेलं आहे. म्हणून अशी विनवणी संत नामदेव करत आहेत. आता पुढे बघा, प्रश्न क्रमांक ई, पक्ष्यांचा प्राण्यांचा आपल्या पिलाशी असलेला संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. आता मुलांना इथे तुम्ही एक अनुभव लिहू शकता, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आम्ही एक कुत्री पाळली आहे. ती देखणी व तब्येतीने चांगली आहे. तिचा सोनेरी रंग मला खूप आवडतो, म्हणून तिचे नाव आम्ही स्वप्नाली ठेवले आहे. मला ती अत्यंत प्रिय आहे. एकदा ती पिलांना जन्म देणार होती. आईला तिचे खूप कौतुक. तिने स्वप्नालीसाठी बसायला उबदार गादी केली. तिला चांगले पदार्थ खाऊ घातले. काही काळातच स्वप्नालीने 7 पिलांना म्हणजेच त्या कुत्रीने 7 पिलांना जन्म दिला. त्यापैकी 6 सोनेरी होती आणि एक पांढरी शुभ्र कापसाच्या गोळ्यासारखे होते. ती गोंडस पिल्ले त्यांच्या आईच्या अवतीभोवती असायची. आई सगळ्यांना घेऊन पडून राहायची. त्यांना कौतुकाने खाऊ घालायची. एखादे पिल्लू दूर गेलेच तर स्वप्नाली त्याला भुंकून जवळ बोलवून घ्यायची. एकदा पिले अंगणात खेळत होती. तेव्हा एक घार पिलांवर झेप टाकून आली. त्या क्षणी स्वप्नाली घारीच्या अंगावर चवताळून धावून गेली. तिने घारीला पळवून लावले. अशा प्रकारे आईने तिच्या पिलांचे रक्षण केले. हे बरेच प्रसंग आपल्याला काय होतात, आपल्या रोजच्या जीवनात देखील कधी ना कधी हे प्राण्यांचे पक्ष्यांचे बघायला मिळतात, की आई आपल्या पिलांवर मायेचा इतका वर्षाव करते की ती आपल्या पिलासाठी कुठेही आगीतही झेप घ्यायला तयार असते. चला तर मुलांनो, आपण पुढच्या लेसनकडे जेव्हा जाणार तेव्हा आपण नेक्स्ट क्वेश्चन आन्सर देखील करू. थँक्यू.